बॉलिवूड ते हॉलिवूड कलाकारांचे वाद, त्यातून निर्माण होणाऱ्या बऱ्याच बातम्या आपण अनेकदा वाचत असतो, पाहत असतो. पण मराठी सिनेविश्वात सुद्धा असे बरेच कलाकार आहेत ज्यांच्या कॉन्ट्रोवर्सीज सुद्धा तितक्याच प्रचंड चर्चेत राहिल्या होत्या. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे कलाकार आणि काय होत्या त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीज. वर्षा उसगावकर. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या एका जाहिरातीमुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. या जाहिरातीत वर्षा उसगावकर यांनी म्हटलं होतं, बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतलं असं वाटून निराश झाले, असं वर्षा यांनी त्यांच्या जाहिरातीत म्हटलं होतं. मात्र त्यामुळं मच्छीमारांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. कोळी बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वाद चिघळत असल्याचं लक्षात येताच वर्षा यांनी हात जोडून माफी मागण्याचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता आणि काही काळानंतर या वादावर पडदा पडला. साईशा भोईर आणि पूजा भोईर. सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार साईशा भोईर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. रंग माझा वेगळा आणि नवागडी नवराज्य यांसारख्या मालिकांमधून साईशाला प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली होती. तसेच सोशल मीडियावरही ती स्टार होती. मात्र साईशा अचानक सिनेविश्वातून गायब झाली. साईशा भोईरच्या पालकांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केल्यानं त्यांच्यावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या प्रकाराचा चिमुकल्या साईशाला मात्र फटका बसलाय. साईशाच्या अभिनयाचं कौतुक होत होतं. इंस्टाग्रामवरही ती स्टार आहे, परंतु पालकांच्या या कारनाम्यामुळं तिलाही मोठं नुकसान सहन करावं लागतंय. तिला मालिकाही सोडावी लागली, तर साईशाच्या जागी नव्या बालकलाकाराची रिप्लेसमेंट करण्यात आली. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा नाराज झाले होते. सध्या साईशाचे आई वडील पूजा भोईर आणि विशांत भोईर या दाम्पत्याची मालमत्ता जप्त झाल्याचंही सांगितलं जात आहे, तर दोघेही सध्या कारागृहात असल्याचं बोललं जात आहे. अनिकेत विश्वासराव. काही वर्षांपूर्वी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीनं मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार अनिकेतसह त्याच्या आई वडिलांवर देखील मारहाण, कौटुंबिक छळ, धमकावणं अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करिअरमध्ये आपल्यापेक्षा पुढे जाऊन पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली, मारहाण केली, लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन छळ केला असे आरोप अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाणनं त्याच्यावर केले होते. तसेच स्नेहा चव्हाणनं सासू सासरे यांनी होणाऱ्या अत्याचाराला न रोखता मदत केली असं देखील तक्रारीत म्हटलं होतं. मात्र काही महिन्यांनंतर दोघांचाही घटस्फोट झाला आणि या वादावर पडदा पडला. स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर यांचं खाजगी आयुष्य बिग बॉस मराठीमुळं पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. बिग बॉसमध्ये त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल तिनं सांगितलेल्या घटनांची सोशल मीडियावर मात्र प्रचंड चर्चा झाली. आविष्कार सोबतच्या लग्नाबद्दल सांगताना स्नेहा म्हणाली होती, त्या आठवणी खूप दुःख देणाऱ्या आहेत. इतक्या वाईट आहेत की मला त्या आठवल्या तरी त्रास होतो. तो मला खूप मारायचा, माझा छळ करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी सगळ्यांना माहीत होत्या. अगदी माझ्या मालिकेच्या सेटवरच्या लोकांना सुद्धा सगळं काही माहीत होतं. रोज सेटवर गेल्यावर माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर डाग असायचे. मी अर्धमेल्या अवस्थेत सेटवर जायचे. सेटवरचे सगळे मला समजून घ्यायचे, मला वेळ द्यायचे, ते माझ्यासाठी धावपळ करायचे. मानसी नाईक. 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 2021 जानेवारी महिन्यात मानसीनं प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. अगदी धूमधडाक्यात दोघांचंही लग्न झालं होतं. त्यापूर्वी ते दोघं लिव्ह इनमध्ये सुद्धा राहत होते. असं असताना लग्नानंतर वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतल्यानं त्यांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली. मानसीनं तिच्या पतीवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. प्रदीपवर आरोप करत मानसी म्हणाली होती, काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते, तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतात. असंच काही माझ्यासोबतही झालं होतं, असं मानसीनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. आणि त्यानंतर काहीच दिवसात मानसी आणि प्रदीपचा घटस्फोट झाला. सारा श्रवण. काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री सारा श्रवण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. एका चित्रपट अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देऊन खंडणी उकळल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात अभिनेत्री सारा श्रवण उर्फ सारा गणेश सोनवणे हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुंबईतून काही वर्षांपूर्वी अटक केली होती. मात्र त्यानंतर साराची कोर्टानं जामिनावर सुटका सुद्धा केली होती. केतकी चितळे. मराठी सिनेसृष्टीतली कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून केतकी चितळेचं नाव घेतलं जातं. अनेकदा ती राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही होते. पण एकदा तिच्या एका पोस्टमुळे तिला जेलची हवा सुद्धा खावी लागली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे ती चर्चेत आली होती. या प्रकरणी तिला तुरुंगाची शिक्षा देखील भोगावी लागली. तसेच केतकी विरोधात राज्यभरातील 22 पोलीस ठाण्यात गुन्हे देखील नोंदवण्यात आले होते. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.